नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. सगळ्यात आधी अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आज या शुभमुहूर्तावर आपण आपलं गुड लक ॲक्टिवेट करूया. तुमच्या आयुष्यात भरभराट येण्यासाठी, तुमची सर्व स्वप्न पुरी होण्यासाठी, मॅनिफेस्टेशनसाठी आणि गुड लक अट्रॅक्ट करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मी आत्ताच म्हटलं की गुड लक ॲक्टिवेट करूया. आपल्यातले बहुतांशी सगळे लोक स्वतःला लकी समजत नाहीत. तुम्ही ही वाक्य तर नक्कीच ऐकली असतील की माझं नशीबच खराब आहे, माहिती नाही माझ्यासोबतच असं का होतं, मी काहीही केलं तरी फेलच होतो, माझ्या वाटेला काहीच चांगलं येत नाही, सगळ्यांचं इतकं चांगलं होतं मग माझंच का असं होतं बरं, मी किती अनलकी आहे, माझं टायमिंग नेहमीच कसं रॉंग होतं, मला वाटतं माझ्या नशिबातच नाही आहे. हे ऐकता ना तुम्ही ही वाक्य दुसऱ्यांकडनं सतत? का तुम्ही स्वतःबद्दलच हे सगळं म्हणत असता नेहमीच, रोजच? मग असं जर का असेल तर आजच्या या कोर्समध्ये मी तुम्हाला लक अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणजे गुड लक अट्रॅक्ट करण्यासाठीची सिक्रेट सांगणार आहे. मी माझ्या सगळ्या कोर्सेसमध्ये असं करा तसं करा म्हणजे हे होईल ते होईल असं नुसतंच सांगत नाही, तर त्या गोष्टीमागची सायंटिफिक आणि आध्यात्मिक कारणंसुद्धा सांगत असते, जी तुम्हाला दुसरीकडे कुठेही पाहायला मिळणार नाहीत. सो हा कोर्स शेवटपर्यंत बघा. यामध्ये मी प्रॅक्टिकल टेक्निक्स, एक्झरसाइजेस आणि मॅनिफेस्टेशन टूल्स सगळं सांगणार आहे. तुमच्यासाठी नेमकं काय काम करते ते पहा. एक नाही, दोन नाही, तर तब्बल 50 टेक्निक्स मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. मला खात्री आहे की तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघाल. व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुमच्या फायद्याचा असेल, सो नक्की बघा. सो मगासपासून मी जे लक, गुड लकबद्दल बोलते आहे ते म्हणजे काय, आपण लकी आहोत किंवा नाही, किंवा बाकीचे आपल्यापेक्षा कसे जास्त लकी आहेत, अशी वाक्य आपण असं म्हणत असतो स्वतःशी किंवा दुसऱ्याशी. ॲक्च्युली ही वाक्य किंवा ही स्टेटमेंट्स खरं तर खरी नसतातच, पण त्यामागे आपल्या विचारांचा जो पॅटर्न असतो ना, तो एकदम 100% खरा असतो. ही सगळी वाक्य आपण जितकी जास्त वेळा रिपीट करतो तितकं ते खरं वाटायला लागतं आणि मग तीच आपली लाईफ स्टोरी बनून जाते. बट डोंट वरी, आज तुम्ही ह्या व्हिडिओपर्यंत पोचला आहे म्हणजे आता तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह चेंजेस होण्याची वेळ आली आहे, हे नक्की. आज हे बॅड लक गुड लकमध्ये कन्वर्ट करूया. कारण कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नाही, तुमची ऊर्जा बदललेली आहे, एनर्जी बदलली आहे, म्हणूनच तुम्ही आज इथे आहात, हा व्हिडिओ बघताय. चला, सो आता तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडूया. आपण नेहमी म्हणतो त्याचं नशीब किती जोरात आहे, माझंच नशीब असं फुटकं आहे, पण ही वाक्य म्हणजे केवळ शब्द नाही आहेत, तर तुमच्या मनाचा एक निगेटिव्ह पॅटर्न आहे. परिस्थिती कदाचित खोटी असू शकते, तुम्हाला वाटते तसं नसतं, पण तुमच्या विचारांची ही सवय तुमच्या आयुष्याचं सत्य बनत जाते. सो ओके, मुळात विचारांचा हा पॅटर्न का होतो? लोक स्वतःला अनलकी म्हणजे दुर्दैवी का समजतात किंवा म्हणतात स्वतःला, तर यामागे काही मानसिक आणि अनुभवाधारित कारणं असतात. सोप्या भाषेत आधी ती समजून घेऊया. फर्स्टली, रिपीटेड निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस म्हणजे सतत वाईट अनुभव. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वारंवार अपयश येतं, लाईक खूप प्रयत्न करूनसुद्धा जॉब मिळत नाही, नात्यांमध्ये रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा ती व्यक्ती त्यातनं असा निष्कर्ष काढते की माझं नशीबच खराब आहे. दुसरं म्हणजे कंपॅरिझन विथ अदर्स म्हणजे इतरांची तुलना. म्हणजे इतर लोक यशस्वी दिसतात, त्यांचं आयुष्य परफेक्ट वाटतं, मग स्वतःचं आयुष्य आपल्याला कमी वाटायला लागतं, मग मन म्हणतं की मी अनलकी आहे. तिसरं कारण म्हणजे निगेटिव्ह माइंडसेट किंवा बिलीफ्स म्हणजे नकारात्मक विचारसरणी. आपल्याला वाटतं की नशीब वरून लिहून येतं, पण खरं तर ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये लिहिलं जातं. लहानपणापासून आपण जर का काही ठराविक शब्द वारंवार ऐकले असतील, जसं की तुझं काही खरं नाही, तुझं नशीबच वाईट आहे, तुला सहजासहजी काही मिळूच शकणार नाही, मोठ्या गोष्टी आपल्या नशिबातच नाही आहेत, हे सगळे शब्द मग हळूहळू आपल्या मनाच्या खोलवर जाऊन बसतात आणि त्याचं रूपांतर बिलीफ्समध्ये म्हणजेच ठाम समजुतींमध्ये होतं. मग एकदा का हे विचार सबकॉन्शियस माइंडमध्ये फिट झाले की मग ती व्यक्ती कळत नकळतपणे स्वतःलाच अनलकी समजायला लागते. मग तुम्ही कितीही कष्ट केले तरीही तुमचं मन तुम्हाला त्याच जुन्या पॅटर्नमध्ये परत परत ओढून नेतं. सो इथे हा विचार करणं जरुरीचं आहे की हे शब्द तुमचे स्वतःचे आहेत का तुम्हाला इतरांनी दिलेले आहेत. कारण जे तुमचं नाही ते तुम्ही बदलू शकता.
पुढचं म्हणजे इग्नोरिंग गुड थिंग्स, म्हणजे चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं. आपण आपल्या आयुष्यातली एक वाईट गोष्ट लक्षात ठेवतो, पण आयुष्यात घडलेल्या 10 चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतं. त्यामुळे आपल्याला असं नेहमी वाटत राहतं की माझ्याबरोबर नेहमीच वाईटच होतं. लॅक ऑफ कंट्रोलची फिलिंग, म्हणजे कंट्रोल नसल्याची भावना. जेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यावरती माझा कंट्रोल नाही, सगळं नशिबावरतीच अवलंबून आहे, आपण जेव्हा अशी स्वतःची समजूत करून घेतो तेव्हा मग आपण स्वतःला अनलकी हे लेबल लावतो. त्यानंतरचं महत्त्वाचं कारण आहे फिअर आणि सेल्फ डाऊट, म्हणजे भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव. प्रयत्न करण्याआधीच आपल्याला जर का भीती वाटत असेल किंवा अपयश आलं की मी अनलकी आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आता महत्त्वाची गोष्ट काय आहे, आता मी ही जी कारणं सांगितली त्यातलं एक कारणसुद्धा पुरेसं आहे स्वतःला अनलकी समजण्यासाठी. आणि तुमच्या कधी लक्षात आलं आहे का की आपण अनलकी आहोत असा विचार मनात यायला लागला की वारंवार तसाच विचार आपण प्रत्येक गोष्टीसाठी मग करायला सुरुवात करतो. म्हणजे आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी मग त्यामुळे फिसकटत जातात आणि मग आपण स्वतःला अजूनच अनलकी समजायला लागतो. मग ह्या दुष्टचक्रात आपण अडकत जातो. पण खरं सांगू का, अनलकी असं काही नसतं, तो एक माइंडसेट आहे. मी आत्ताच जी कारणं सांगितली तसा जर अनुभव वारंवार जर का कुणाला येत असेल तर मग त्याचा माइंडसेट तसाच बनून जातो. बट गुड न्यूज इज दॅट की आपण हे बदलू शकतो. जेव्हा आपण स्वतःला अनलकी म्हणतो, स्वतःबद्दल तसाच विचार करायला लागतो, तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड त्याच निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आकर्षित करायला लागतं. म्हणूनच हा विचारांचा पॅटर्न बदलणं म्हणजेच लक ट्रान्सफॉर्मेशनची पहिली पायरी आहे. आता मी हे जे लक म्हणते आहे तर सगळ्यात आधी आपण लक म्हणजे नक्की काय आहे हे समजून घेऊया. सो लक म्हणजे राईट ऑपॉर्च्युनिटीज, राईट टायमिंग, राईट पीपल. म्हणजेच नशीब म्हणजे, गुड लक म्हणजे योग्य वेळ, योग्य संधी आणि आपली तयारी यांचा मिळून आलेला परिणाम. हे खरं आहे की नशीब पूर्णपणे आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे, पण ज्या गोष्टी आपण कंट्रोल करू शकतो त्यावर जर आपण फोकस केलं तर आपण आपलं गुड लक आपल्याकडे नक्कीच अट्रॅक्ट करू शकतो. बऱ्याच वेळेला आपण त्या गोष्टींवरती वेळ वाया घालवतो ज्या आपल्या हातात नाही आहे, जसं की भूतकाळ किंवा दुसऱ्या कुणाचे तरी विचार. पण जेव्हा आपण आपला फोकस स्वतःच्या विचारांवरती, कृतीवरती आणि आपल्या एनर्जीवरती वळवतो ना, तेव्हा आपण नशिबाचं गुलाम राहत नाही तर आपण नशिबाचे निर्माते बनतो. आज मी तुम्हाला अशाच गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्या नियंत्रणात आहेत, कंट्रोलमध्ये आहेत आणि ज्या बदलल्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. पण हे होतं कसं, तर तुमच्या व्हायब्रेशन्समुळे किंवा तुमच्या सबकॉन्शियस बिलीफमुळे. म्हणजे जेव्हा आपली व्हायब्रेशन्स हाय असतात तेव्हा अर्थातच आपण सगळ्या हाय व्हायब्रेशनच्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. जसं लाईक अट्रॅक्ट्स लाईक. म्हणजे चांगल्या संधी, ऑपॉर्च्युनिटीज, बिझनेसची ग्रोथ, जॉब प्रमोशन, चांगली रिलेशन्स, या सर्व गोष्टींची व्हायब्रेशन्स खूप हाय असतात. तुमची व्हायब्रेशन्स जर का हाय असतील, ती ह्या गोष्टींच्या व्हायब्रेशनशी मॅच झाली तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इझिली अट्रॅक्ट करू शकता. सो ही व्हायब्रेशन्स हाय करण्यासाठी, म्हणजेच तुम्हाला लकी करण्यासाठी नक्की काय करायचं? जर तुम्ही दुःख आणि तक्रारींच्या फ्रिक्वेन्सीवरती असाल तर तुम्हाला यश कसं मिळणार ना? सो विक्टिम माइंडसेटमधून बाहेर पडता आलं तरच आपलं काहीतरी होऊ शकतं. सो यासाठी सगळ्यात आधी पहिली गरज आहे ती म्हणजे ॲटिट्यूड बदलण्याची. ॲटिट्यूड म्हणजे आयुष्याकडे बघण्याचा मानसिक आणि भावनिक दृष्टिकोन. जसं तुमचा दृष्टिकोन असतो तसा तुम्हाला रिझल्ट मिळतो. ज्या लोकांचा आउटलुक किंवा ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह असतो ते नेहमी उत्तम गोष्टींचीच अपेक्षा करतात, म्हणूनच त्यांना आयुष्यात सर्वोत्तम गोष्टीच मिळतात. या उलट ज्यांचा दृष्टिकोन नकारात्मक किंवा निराशावादी असतो ते नेहमी अपयशाचीच भीती मनात बाळगत असतात आणि नकळतपणे अपयशाला म्हणजेच फेल्युअरला स्वतःकडे आकर्षित करतात. आता तुमचा ॲटिट्यूड ही काही जन्मता मिळालेली गोष्ट नाही आहे, तर ती एक निवड आहे, चॉईस आहे आपला, हे लक्षात घेतलं पाहिजे. सो आज आपण चूज करूया पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. याच पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने पुढचा व्हिडिओ बघा, मग पहा तुमच्या पण आयुष्यामध्ये गुड लक तुम्ही कसं इझिली अट्रॅक्ट करू शकाल. सो मनातले सगळे डाऊट्स, कंपॅरिझन्स आणि भीती जरा वेळ बाजूला ठेवा. सगळ्यात पहिलं थोडं शांत व्हा, थोडा दीर्घ श्वास घ्या, रिलॅक्स युअर सेल्फ, रिलॅक्स. इमॅजिन करा की तुमच्या डोक्यावरून एक गोल्डन डिवाइन लाईट खाली येतोय आणि तुमच्या शरीरात भरतोय.
पूर्ण शरीरात फील करा हा गोल्डन डिवाइन लाईट आणि मग मनात रिपीट करा, मी लकी आहे, मी कायमच लकी एनर्जी अट्रॅक्ट करतो, अट्रॅक्ट करते. ट्रस्ट द प्रोसेस, कंट्रोल सोडून द्या. लक्षात घ्या, गॉड ऑलवेज हॅज बेटर प्लॅन्स फॉर अस. वंडरफुल. ओके, सो आजच्या कोर्सचा महत्त्वाचा पार्ट, ज्याची आय एम शुअर तुम्ही सगळेजण वाट बघताय, 50 टेक्निक्स टू अट्रॅक्ट गुड लक. सो आता पाहू पहिली आणि महत्त्वाची टेक्निक. ॲक्च्युली ही एकच टेक्निक जरी वापरली ना तरीसुद्धा गुड लक तुमच्याकडे नक्कीच तुम्ही अट्रॅक्ट कराल नेहमीच. सो पहिली टेक्निक म्हणजे स्वतःला लकी समजायला सुरुवात करा. आपण स्वतःबद्दल जे लेबल लावतो ना ते सबकॉन्शियस माइंड ॲक्सेप्ट करतं. जर तुम्ही मी अनलकी आहे असं वारंवार म्हणाल तर ब्रेन आपला जो असतो तो अपॉर्च्युनिटीज इग्नोर करायला लागतो. पण मी लकी आहे असं म्हटलं, असं मानलं की ब्रेन नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज शोधायला लागतो. सो बेसिक आयडिया काय आहे, आयडेंटिटी बदलली की रियालिटी बदलते. मानसिक दृष्टिकोन बदला, मेंटल शिफ्ट झाल्या की नक्कीच गुड लक अट्रॅक्ट होतं. नशीब बाहेरून येत नाही तर ते आपल्या विचारातून निर्माण होतं, हे लक्षात घ्या. दुसरी टेक्निक म्हणजे संधी शोधण्याची सवय लावा. प्रत्येक परिस्थितीमध्ये संधी शोधा. अनेकदा आपण तक्रार करत बसतो की मला संधीच मिळाली नाही. पण वास्तव हे आहे की संधी तर आपल्यासमोरून रोज जात असतात, पण आपण आपल्यामध्ये ती ओळखण्याची दृष्टी नसते. आता हे कसं साध्य करायचं? नॅचरली दृष्टिकोन बदला. जेव्हा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नाही तेव्हा स्वतःला विचारा, या परिस्थितीमध्ये माझ्यासाठी कोणती संधी लपलेली आहे किंवा ह्यातून मी काय शिकू शकतो आणि प्रोग्रेस करू शकतो. चौकटीबाहेरचा विचार, आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करा. एखादा रस्ता बंद झाला तर तिथून परत न फिरता नवीन रस्ता शोधण्याचा प्रयत्न करा. नशीबवान लोक नेहमी प्लॅन बी तयार ठेवतात. नेहमी प्रिपेअर्ड राहा. असं म्हणतात ना की लक इज व्हॉट हॅपन्स वेन प्रिपरेशन मीट्स ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे तुमची कौशल्य वाढवत राहा, जेणेकरून संधी तुमच्यासमोर आली तर ती लगेच पकडण्यासाठी तुम्ही तयार असाल. नवीन लोकांना भेटा, नवीन विषय वाचा. कधी कुठली छोटीशी भेट किंवा माहिती तुम्हाला एका मोठ्या संधीकडे घेऊन जाईल हे सांगता येत नाही. जसं फॉर एक्झाम्पल 2 चप्पल विकणारे सेल्समन एका बेटावरती गेले. तिथे कुणी चप्पल घालत नव्हतं. तर पहिला म्हणाला, अरे इथे तर काहीच संधी नाही कारण इथं कुणी चप्पलच घालत नाही आहे. पण दुसरा मात्र उत्साहाने म्हणाला की इथे प्रचंड संधी आहे कारण इथे अजून कुणाकडे चपलाच नाही आहे. सो संधी बाहेर नसते, ती तुमच्या विचारात असते. सोच बदलो, दुनिया बदलेगी. पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन्स ठेवा. म्हणजे एक्सपेक्टेशन म्हणजे एक एनर्जेटिक ऑर्डर आहे. जे तुम्ही एक्सपेक्ट करता त्यानुसार तुमचं बिहेवियर होतं आणि तुमचे डिसिजन्स पण त्याप्रमाणेच होतात. सो रोजच नेहमीच आज काहीतरी चांगलंच होणार आहे, ऑपॉर्च्युनिटीज येणार आहेत असा विश्वास ठेवा. तरच तुम्ही ओपन राहता नवीन संधींसाठी. ॲक्च्युली युनिवर्स रोज सिग्नल देतच असतो. नवीन लोक, इव्हेंट्स, आयडिया आपल्यासमोर आणत असतो. पण डिसबिलीफमुळे आपण ते सगळं मिस करत राहतो. सो सकारात्मक अपेक्षा काय ठेवायची सतत की नेहमी सर्वोत्तमच घडणार आहे. सगळ्यात आधी नकारात्मक स्वसंवाद म्हणजे निगेटिव्ह सेल्फ टॉक पूर्णपणे थांबवलं पाहिजे. तुमचा इनर व्हॉइस हा तुमचा इंटरनल प्रोग्रामर आहे. तो जर निगेटिव्ह असेल तर तुम्ही स्वतःच तुमचं लक ब्लॉक करता, गुड लक ब्लॉक करता. जसा प्रोग्राम तुम्ही तुमच्या मनाच्या कम्प्युटरमध्ये फीड कराल तसंच तुमचं आयुष्य घडत जातं. जर तुमचा हा आवाज सतत नकारात्मक असेल तर तुम्ही स्वतःच तुमचं लक ब्लॉक करताय. तुमचं नशीब तुमच्या दाराशी येतं पण तुमचे नकारात्मक विचार त्याला आत येऊन देत नाही. सो सिम्पल आहे, विचारांचा पॅटर्न बदला. आजपासून जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येईल तेव्हा त्याला लगेच सकारात्मकतेमध्ये बदला. म्हणजे कसं की आय कांट, मला जमणार नाही, याच्याऐवजी असं म्हणा, आय विल ट्राय, मी प्रयत्न करीन, मी शिकून घेईन. माझं नशीबच खराब आहे याच्याऐवजी काय म्हणायचं, चांगल्या संधी माझ्याकडे येतात. नेहमी माझ्यासोबतच असं का होतं याच्याऐवजी आपण म्हणू शकतो की या अनुभवातून मी काय शिकू शकतो. सो लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःशी जे बोलता तेच हे विश्व किंवा युनिवर्स ऐकत असतं आणि तेच तुमच्या आयुष्यामध्ये सत्य म्हणून उतरतं. त्यामुळे स्वतःचे सर्वात मोठे समर्थक बना, टीकाकार नका बनू. पॉसिबिलिटी माइंडसेट ठेवा. आता पॉसिबिलिटी माइंडसेट म्हणजे काय?
सो नशीब हे वाहत्या वाऱ्यासारखं असतं, पण ते पकडण्यासाठी तुमच्या मनाची खिडकी उघडी असणं गरजेचं असतं. यालाच म्हणतात पॉसिबिलिटी माइंडसेट. सो 2 प्रकारचे लोक असतात. एक म्हणजे ज्यांचं क्लोज माइंड असतं, म्हणजे मन बंद असतं, म्हणजे हे मन प्रत्येक संधीकडे संशयाने बघतं, मग लगेच म्हणतं हे शक्यच नाही, आणि हे शब्द तुमच्या प्रगतीचे दरवाजे बंद करतात. ओपन माइंड म्हणजे आव्हानांना ते मन घाबरत नाही, ते स्वतःला विचारतं हे शक्य आहे का, हे कसं पॉसिबल होईल. त्यामुळे लक हे नेहमी उघड्या मनातच म्हणजे ओपन माइंडमध्येच येतं. सो जेव्हा तुम्ही कसं शक्य होणार आहे, ही गोष्ट कशी करायची हा प्रश्न विचारता, तेव्हा तुमचा मेंदू उपाय शोधायला सुरुवात करतो. तुम्ही विश्वाला, युनिव्हर्सला एक सिग्नल पाठवता की तुम्ही संधी स्वीकारायला तयार आहात. मग अचानक तुम्हाला हवी असलेली माणसं भेटायला लागतात, हवे असलेले फोन कॉल्स येतात आणि तुम्ही म्हणता वाव काय लक आहे. पण खरं तर तुमच्या ओपन माइंडसेटमुळे हे सगळं घडलेलं असतं. सो आजपासून शक्य नाही हा शब्द तुमच्या शब्दकोशातूनच काढून टाका. त्याच्याऐवजी हे शक्य कसं करता येईल हा प्रश्न विचारायची सवय लावा. नशीब आपोआपच तुम्हाला शोधत येईल. फिअरपेक्षा ट्रस्ट म्हणजे भीतीपेक्षा विश्वास निवडा. आयुष्यामध्ये 2च मार्ग असतात खरं तर, एक भीतीचा आणि दुसरा विश्वासाचा. फिअर म्हणजे भीती तुम्हाला जखडून ठेवते, तुम्हाला ॲक्शन करू देत नाही. या उलट ट्रस्ट म्हणजे विश्वास तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतो. लक्षात ठेवा, ग्रोथ कधी होते जेव्हा ट्रस्ट आणि ॲक्शन एकत्र येतात. भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण त्या भीतीला थोडं बाजूला ठेवलं पाहिजे, तरच प्रगती होऊ शकते. विश्वासाने उचललेलं एक छोटंसं पाऊलसुद्धा नशिबाचे मोठे दरवाजे उघडू शकतं. भीतीवरती मात, भीतीला अडथळा न मानता भीतीला मार्गदर्शक समजा. अबंडन्स माइंडसेट म्हणजे समृद्धीची विचारसरणी विकसित करा. अभावाची वृत्ती म्हणजे स्कार्सिटी माइंडसेट जो असतो ना, हा विचार करतो की जगात सगळं कमी आहे, दुसऱ्यांना मिळालं तर मग मला कसं मिळणार, मला आता मिळणारच नाही. ही वृत्ती असते ना, हे आपली गुड लक ब्लॉक करते. पण अबंडन्स माइंडसेट म्हणजे विपुलतेची वृत्ती असते, ती असा विचार करते की या विश्वामध्ये सगळ्यांसाठी सगळं पुरेसं आहे. लक हे नेहमी अबंडन्स माइंडसेटकडेच फ्लो होतं. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या यशाने आनंदी होता, जगाकडे समृद्धीच्या नजरेने बघता, तेव्हा युनिव्हर्स तुम्हाला अधिक संधी द्यायला लागतं, तुमचं गुड लक ॲक्टिवेट व्हायला लागतं. यासाठी काय करू शकतो? डेली ॲफर्मेशन्स करा. ॲफर्मेशन्समुळे रिपीटेड थॉट्स बनतात, रिपीटेड थॉट्समुळे बिलीफ्स बनतात आणि हे बिलीफ्स आपली रियालिटी बनवतात. इथे पण अर्थात कन्सिस्टन्सी ही की आहे. व्हिज्युअलायझेशन करू शकतो. नशिबाची आपल्याला साथ मिळाली आहे हे चित्र डोळ्यासमोर उभं करा. एव्हरीथिंग वर्क्स फॉर मी हा ॲटिट्यूड ठेवा. हा एक असा ॲटिट्यूड आहे जो तुमचं दुःख आणि मानसिक त्रास किंवा मानसिक ताण पूर्णपणे कमी करतो. जेव्हा तुम्ही ह्या मानसिकतेमध्ये असता, ह्या ॲटिट्यूडमध्ये असता, तेव्हा आयुष्यात काहीही घडलं तरी तुमचा स्वतःवर आणि युनिव्हर्सवरती एक ठाम विश्वास असतो की जे होतं आहे ते माझ्या भल्यासाठी होतं आहे. आता याचा परिणाम काय होतो तर आपला दृष्टिकोन बदलतो. म्हणजे आपण प्रॉब्लेम्सकडे, अडचणींकडे समस्या म्हणून बघणं बंद करतो आणि त्यातल्या ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी शोधायला सुरुवात करतो. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही तेव्हा कोलमडून न जाता आपण असा विचार करायला लागतो की कदाचित ह्याच्यापेक्षा काहीतरी चांगलं माझ्यासाठी घडणार आहे. हा ॲटिट्यूड तुमच्या व्हायब्रेशन्सना इतकं हाय ठेवतो की कठीण प्रसंगामध्ये सुद्धा तुम्ही सोन्यासारख्या संधी शोधता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमच्या बाबतीत घडणारी प्रत्येक गोष्ट ही तुम्हाला प्रगतीकडे नेण्यासाठीच घडत आहे. हा विश्वास तुम्हाला गुड लक अट्रॅक्ट करायला हेल्प करतो, मदत करतो. पुढची अतिशय महत्त्वाची टेक्निक म्हणजे कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड. कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे तुमचे लक्ष अभावांकडनं म्हणजे लॅककडून समृद्धीकडं, अबंडन्सकडे वळतं. लक्षात ठेवा की तुम्ही ज्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करता तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात अधिक प्रमाणात वाढायला लागते. म्हणून कृतज्ञता हा नशीब अट्रॅक्ट करण्याचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी असा मार्ग आहे. हाय वाईब इमोशन्स म्हणजे उच्च लहरीच्या भावना. भावना म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून एनर्जी इन मोशन म्हणजे ही एक प्रवाही ऊर्जा आहे. जेव्हा तुम्ही आनंद, प्रेम आणि उत्साहासारख्या हाय इमोशन्समध्ये असता तेव्हा तुमची अट्रॅक्शन पॉवर ही कमालीची वाढलेली असते. त्यामुळे मग तुम्ही तुमच्या इच्छा अधिक वेगाने अट्रॅक्ट करू शकता, आपलं गुड लक अधिक वेगाने अट्रॅक्ट करू शकता. वेळोवेळी निगेटिव्ह एनर्जी रिलीज करणं म्हणजे नकारात्मक ऊर्जा मुक्त करणं हे फार गरजेचं आहे.
जेव्हा आपण आपलं जुनं दुःख, राग किंवा द्वेष मनामध्ये साठवून ठेवतो, तेव्हा आपली जीवन ऊर्जा ही स्टक होते, म्हणजे अडकून पडते. ही नकारात्मकता मुक्त केल्यावर, म्हणजे रिलीज केल्यावर ऊर्जेचा प्रवाह पुन्हा सुरळीत सुरू होतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात नशिबाच्या आणि प्रगतीच्या नवीन संधी वाहून येतात. गुड लक ॲक्टिवेट होतं. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या अंतर्मनाचा आवाज म्हणजे इंट्युशन ओळखा. तुमच्या गट फिलिंगवरती विश्वास ठेवा, कारण हे तुमचं अंतर्मन असतं, इंट्युशन असतं. हे तुम्हाला योग्य वेळी योग्य संकेत देत असतं. जेव्हा तुम्ही लॉजिकच्या पलीकडे जाऊन या आवाजाची ताकद ऐकताना, तेव्हा तुम्हाला अशी संधी दिसते जी इतरांना कदाचित दिसली पण नसेल. कारण आपलं अंतर्मन हे नेहमीच विश्वाच्या म्हणजे युनिवर्सच्या मार्गदर्शनाशी जोडलेलं असतं आणि युनिवर्स आपल्याला नेहमी आपलं भलं ज्याच्यात होईल त्याच संधी उपलब्ध करून देत असतं. पुढची महत्त्वाची गोष्ट आपण करू शकतो म्हणजे मेडिटेशन, ध्यान. ध्यानामुळे जेव्हा मन शांत होतं तेव्हा इंट्युशन आपलं अधिक स्पष्ट होतं, अंतर्ज्ञान. मन स्वच्छ असेल तर निर्णय अचूक होतात आणि बेटर डिसिजन्स आपण घेतो, म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये येणारं गुड लक. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. निसर्ग तुमची विस्कटलेली फ्रिक्वेन्सी जी असते ना ती परत रिसेट करतो. झाडांच्या किंवा मातीच्या संपर्कात राहिल्यामुळे ग्राउंडिंग इफेक्ट येतो, स्ट्रेस कमी होतो आणि आपण वैश्विक ऊर्जेशी पुन्हा जोडले जातो, इंट्युशन स्ट्रॉंग होते. पुढची महत्त्वाची आपण जी करत नाही गोष्ट, लाफ मोर, भरभरून हसा. हसणं ही आपली व्हायब्रेशन झटपट वाढवण्याची, इन्स्टंट व्हायब्रेशन शिफ्ट करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. जेव्हा आपण मनापासून हसतो तेव्हा आपला ताण विरघळून जातो आणि आपण आनंदाच्या वेव्हजमध्ये स्वार होतो. दुसरं म्हणजे स्माईल कॉन्शियसली, म्हणजे जाणीवपूर्वक सतत स्मितहास्य ठेवा. जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक हसता तेव्हा तुमचं मेंदू आणि शरीर यांच्यामध्ये एक सकारात्मक संवाद सुरू होतो. अगदी फेक स्माईल जरी केलेलं असलं ना तरी मेंदूला एक सिग्नल ते पाठवतं की आय एम ओके, सगळं काही ठीक आहे. आणि मग हा छोटासा सिग्नल शरीरामध्ये हॅपी हार्मोन्स रिलीज करतो, ज्यामुळे आपली स्ट्रेस लेवल एकदम कमी होते आणि अट्रॅक्शन लेवल म्हणजे आकर्षण शक्ती आपली वाढते. आपण गुड लक अट्रॅक्ट करू शकतो. म्युझिक, संगीत ही एक शुद्ध ऊर्जा आहे जी थेट आपला मूड बदलू शकते. सो योग्य प्रकारचं संगीत आपल्याला योग्य सकारात्मक स्थितीमध्ये घेऊन जातं, जिथे आपण आपल्या यशाला, गुड लकला सहजपणे आकर्षित करू शकतो. उत्साह, एन्थुझियाझम अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या कामामध्ये, वागण्यामध्ये नेहमी एक प्रकारचं चैतन्य आणि जिवंतपणा असू दे. उत्साह ही एक अशी ऊर्जा आहे की जी योग्य व्यक्तीला आणि योग्य संधीला तुमच्याकडे चुंबकीय शक्तीसारखी खेचून घेते. जेव्हा तुम्ही एखादं काम पूर्ण जोशामध्ये करता तेव्हा तुम्ही विश्वाला, युनिवर्सला जणू सांगत असता की तुम्ही यशासाठी तयार आहात. लक्षात ठेवा, कंटाळवाण्या आयुष्यामध्ये नशीब कधीच फिरकत नाही, ते नेहमी सळसळत्या उत्साहाचा मागोवा घेत तुमच्याकडे येते. लिव्हिंग इन प्रेझेंट हे अतिशय महत्त्वाचं आहे. नशीब हे नेहमी आत्ता या क्षणात घडत असतं. आपण बहुधा भूतकाळातल्या चुकांचा विचार करत असतो किंवा भविष्याची अवाजवी चिंता करत असतो. यामुळे आपण आपल्या डोळ्यासमोर असलेल्या संधीकडे दुर्लक्ष करतो. चिंता सोडा, भविष्याची चिंता तुमची आजची ऊर्जा खर्च करते. जेव्हा तुम्ही पूर्णपणे वर्तमानावरती लक्ष केंद्रित करता तेव्हा तुमची कार्यक्षमता वाढते, संधीची जाणीव होते. हे सगळे संकेत वर्तमानात असतात. तुमचं मन स्थिर असेल तेव्हाच तुम्ही ते संकेत ओळखू शकता. लक्षात ठेवा, काल जो होता तो निघून गेलाय, उद्या अजून आलेला नाहीये. तुमच्याकडे फक्त आज आहे. जो आजचा दिवस सर्वोत्तम बनवतो ना त्याचं भविष्य आपोआप उजळतं. गुड लक त्याच्याकडे चालून येतं. गुड लक मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की फ्लेक्झिबिलिटी असली पाहिजे. आयुष्यामध्ये एखादी योजना म्हणजे एखादा प्लॅन यशस्वी झाला नाही तरी खचून न जाता नव्या मार्गाने जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. फ्लेक्झिबिलिटी म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची क्षमता. जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण घट्ट धरून बसण्याऐवजी प्रवाहाबरोबर बदलायला तयार होतो ना तेव्हा बंद झालेल्या दारांऐवजी नशिबाने उघडलेली नवीन दारं आपल्याला दिसायला लागतात. लक्षात ठेवा, वादळामध्ये तीच झाडं टिकतात जी लवचिक असतात, फ्लेक्झिबल असतात. पुढचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲक्सेप्टन्स, स्वीकार. म्हणजे आयुष्यामध्ये जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तेव्हा त्यांचा प्रतिकार करण्याऐवजी त्यांचा स्वीकार करायला शिका. प्रतिकार केल्यानं आपली ऊर्जा खर्च होते, पण स्वीकार केल्यानं आपलं मन शांत होतं. जेव्हा आपण परिस्थिती स्वीकारतो तेव्हाच ती बदलण्याची खरी शक्ती आणि नवीन मार्ग आपल्याला सापडतात.
हाच शांत भाव आपल्या आयुष्यामध्ये गुड लक येण्यासाठी जागा तयार करतो. वेळोवेळी एनर्जी क्लिन्झिंग हे फार महत्त्वाचं आहे. फिजिकल एनर्जी क्लिन्झिंगसाठी मिठाच्या पाण्याने अंघोळ करणं म्हणजे सॉल्ट बाथ घेणं हे तर तुम्हाला माहिती असेलच. तसंच प्रार्थना किंवा ब्रेथवर्क यासारख्या गोष्टी या केवळ शारीरिक क्रिया नसून त्या आपल्या सबकॉन्शियसच्या क्लिनिंगसाठी म्हणजे सुप्त मनाच्या स्वच्छतेसाठी फार महत्त्वाचं काम करतात. ज्याप्रमाणे आपण रोज घर साफ करतो त्याप्रमाणे आपल्या मनात साचलेली नकारात्मक विचारांची धूळ साफ करणं हे फार गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही ही ऊर्जा शुद्ध करता तेव्हा तुमच्या मनात सकारात्मक विचारांसाठी जागा तयार होते आणि नशिबाचा प्रवाह अडथळ्याविना आपल्या आयुष्यामध्ये सुरू राहतो. आता आपलं ध्येयपूर्ती करण्यासाठी गोल साधण्यासाठी त्रिसूत्री काय आहे? व्हिज्युअलायझेशन, ॲफर्मेशन आणि जर्नलिंग. तुमचं सुप्त मन कल्पना आणि वास्तव यातला फरक ओळखू शकत नाही. सो नशिबाची साथ मिळाल्याचं चित्र डोळ्यासमोर उभं करा. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाचं व्हिज्युअलायझेशन करता तेव्हा तुमचं मन ते सत्य मानून स्वीकारतं आणि मग त्या दृष्टीने ॲक्शन घ्यायला लागतं. त्यासाठी व्हिजन बोर्ड हा सुद्धा एक उत्तम मार्ग आहे जो तुमचा फोकस तुमच्या गोलवरती कायम ठेवतो. या प्रक्रियेला गती देण्यासाठी आपण ॲफर्मेशनचा वापर करू शकतो, कारण वारंवार उच्चारलेले शब्द एक शक्तिशाली एनर्जी पॅटर्न तयार करतात. आणि मग शेवटी हे सर्व विचार जर्नलिंगच्या माध्यमातून कागदावरती उतरवा. लेखनामुळे विचारामध्ये क्लॅरिटी येते आणि स्वप्न सत्यात उतरण्याचा वेग, मॅनिफेस्टेशनचा स्पीड हा वाढतो. थोडक्यात काय? कल्पना करा, शब्दात घोळा आणि लिहून काढा. हेच तुमच्या यशाचं आणि गुड लकचं गुपित आहे. पुढचं इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे स्क्रिप्टिंग आणि फ्युचर सेल्फ म्हणजे द पॉवर ऑफ स्क्रिप्टिंग आणि फ्युचर व्हिजन काय आहे? तर स्क्रिप्टिंग म्हणजे तुमचं भविष्य आधीच साध्य झालेलं आहे अशा प्रकारे वर्तमान काळामध्ये हे लिहून काढणं. हे तंत्र तुमच्या सुप्त मनाला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला एक डायरेक्ट शॉर्टकट देतं. त्यामुळे तुमचं मन त्या स्वप्नाला खरं मानायला लागतं आणि स्वीकारतं, ॲक्सेप्ट करतं. हे करत असताना तुमच्या फ्युचर सेल्फची म्हणजे भविष्यातल्या यशस्वी रूपाची कल्पना करा. जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्यातल्या आवृत्तीशी कनेक्ट होता तेव्हा तुम्हाला आजच्या संघर्षामध्ये योग्य दिशा आणि प्रेरणा मिळते. थोडक्यात काय? तुमच्या यशाची कथा ही आधीच घडलेली आहे असं लिहा आणि त्या यशस्वी व्यक्तीप्रमाणे जगायला सुरुवात करा. नशीब आपोआपच तुमच्या पावलावर पाऊल टाकत येईल. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे इंटेन्शन सेटिंग म्हणजे हेतू स्पष्ट हवा. जेव्हा तुमचा हेतू स्पष्ट नसतो तेव्हा तुमची ऊर्जा सर्व दिशांना विखुरली जाते, स्कॅटर होते. पण जेव्हा तुम्ही एक क्लिअर इंटेन्शन ठेवता तेव्हा तुमची सर्व शक्ती एकाच बिंदूवरती केंद्रित होते. ज्याप्रमाणे भिंग सूर्यकिरण एकत्र करून कागद जाळू शकतं तसंच तुमचा स्पष्ट हेतू तुमच्या स्वप्नांना वास्तवात आणण्याची ताकद ठेवतो. म्हणूनच कामाला सुरुवात करण्यापूर्वी मला नक्की काय करायचं आहे, काय साध्य करायचं आहे हा गोल ठरवणं हे महत्त्वाचं आहे. तेच नशिबाला आपल्या दिशा देतात, गुड लक अट्रॅक्ट करतात. लेट गो करणं हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या इच्छेला किंवा निकालाला घट्ट धरून ठेवता म्हणजे रिझल्टला अटॅच होता तेव्हा एक प्रकारचा मानसिक ताण किंवा प्रेशर तयार होतं जो पॉझिटिव्ह एनर्जी अडवतो. पण जेव्हा तुम्ही प्रयत्न करून निकाल हा विश्वावरती युनिवर्सवरती सोडून देता, लेट गो करता तेव्हा तुमची ऊर्जा मुक्त होते, फ्री होते, सकारात्मक बदलांचा प्रवाह सुरू राहतो. सो लक्षात ठेवा, हाताची मूठ उघडी असेल तरच त्याच्यामध्ये नवीन काहीतरी सामावू शकतं. युनिवर्सवरती विश्वास ठेवणं आणि योगायोग म्हणजे युनिवर्स आणि सिंक्रोनिसिटीजवरती विश्वास ठेवणं फार महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट नियंत्रित करण्याचा म्हणजे कंट्रोल करण्याचा प्रयत्न सोडून देता, विश्वाच्या योजनेवरती विश्वास ठेवता, ट्रस्ट ठेवता तेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात सिंक्रोनिसिटीज म्हणजे अर्थपूर्ण योगायोग दिसायला लागतात. अचानक हवं ते पुस्तक हातात लागतं किंवा योग्य वेळेला योग्य माणसं भेटतात. हे योगायोग नसून विश्वाचे युनिवर्सचे संकेत आहेत. या विचित्र पण अर्थपूर्ण घटनांकडे लक्ष द्या, कारण जेव्हा तुम्ही प्रवाहावरती विश्वास ठेवता तेव्हा विश्व तुम्हाला स्वतःला नशिबाकडे घेऊन जायला मार्ग दाखवायला लागतं. आता कृती म्हणजे ॲक्शन्स घेणं. नशीब म्हणजे केवळ संधी मिळणं नाही आहे, तर संधी आणि कृती म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज आणि ॲक्शन यांचं एकत्रीकरण आहे. केवळ विचार करून नशीब बदलत नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष पाऊल उचलणं हे अतिशय गरजेचं आहे. लहान पावलं, मोठ्या ध्येयाने घाबरून न जाता दररोज छोटी छोटी कृती करा.
ही छोटी पावलंच कालांतराने मोठ्या यशाचा मार्ग तयार करतात. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चालायला सुरुवात करता तेव्हाच रस्ते आपोआप स्पष्ट व्हायला लागतात. पण चालायला सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही एकाच चौकटीत अडकून न पडता नवीन नवीन गोष्टींचा प्रयत्न करता, एक्सप्लोअर करता नवीन गोष्टी, तेव्हा तुम्ही नकळतपणे तुमच्या संधीचं क्षेत्र विस्तारत असता. विविध कामांचा अनुभव तुम्हाला नशिबाच्या अशा दारांपर्यंत नेतो जी एरवी बंद असतात. या प्रवासात स्वतःवर गुंतवणूक करणं म्हणजे हे सर्वात महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही नवीन कौशल्य स्किल्स आत्मसात करता तेव्हा तुम्ही स्वतःला भविष्यातल्या मोठ्या संधींसाठी तयार करत असता. लक्षात ठेवा, तुमची योग्यता जितकी वाढेल तितकं मोठं नशीब तुमच्याकडे आकर्षित होईल. कम्फर्ट झोन सोडला पाहिजे. स्टेप आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन. जर तुम्ही तेच करत राहिलात जे आजवर करत आहात तर तुम्हाला तेच मिळेल जे आजवर मिळत आलं आहे. सेम ॲक्शन्स सेम रिझल्ट. नशिबाला कलाटणी देण्यासाठी तुम्ही तुमच्या सुरक्षित चौकटीच्या म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणं हे गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही नवीन काहीतरी नवीन आव्हानात्मक असं करण्याचं धाडस करता तेव्हाच तुम्ही नशिबाचे नवीन मार्ग मोकळे करता. न्यू ॲक्शन्स न्यू लक. लक्षात ठेवा, चमत्कार नेहमी कम्फर्ट झोनच्या बाहेरच घडतात. क्विक डिसिजन घेणं हे फार महत्त्वाचं आहे. संधी ही पावण्यासारखी असते, जास्त वेळ वाट बघत नाही. जेव्हा एखादी संधी आपल्यासमोर येते तेव्हा खूप जास्त विचार न करता झटपट निर्णय घेण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. जास्त विश्लेषण ॲनालिसिस केल्यानं अनेकदा भीती आणि संभ्रम निर्माण होतो. ॲनालिसिस पॅरालिसिस. त्यामुळे चालून आलेली संधी निसटून जाऊ शकते. सो लक्षात ठेवा, नशीब हे नेहमी धाडसी आणि वेगाने निर्णय घेणाऱ्यांच्याच बाजूला असतं. योग्य वेळी घेतलेला एक वेगवान निर्णय तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. आपल्या आयुष्यामध्ये जिज्ञासा म्हणजेच क्युरिओसिटी असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या मनातलं कुतूहल कधीही मरून देऊ नका. आपल्या आयुष्यामध्ये नेहमी असं का, कसं हे प्रश्न विचारत राहा. जिज्ञासा प्रगतीची पहिली पायरी आहे. जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा तुम्ही त्या गोष्टींच्या मुळाशी जाता आणि तुम्हाला अशा नव्या शक्यता सापडतात ज्या इतरांना दिसत नाहीत. जिज्ञासू वृत्तीमुळेच ज्ञान अज्ञावत राहतं. नवीन नवीन संधींची दारं उघडली जातात. लक्षात ठेवा, ज्याच्याकडे प्रश्न आहेत त्याच्याकडे उत्तरांच्या रूपामध्ये नवीन नशीब गुड लक चालत येतं. प्रवास, ट्रॅव्हल तो तर आपल्या सगळ्यांना आवडतोच. नवीन ठिकाणं आणि संस्कृतींना भेट देणं हे केवळ फिरणं नसून ती तुमच्या विचारांची क्षितिजं रुंदावणारी एक प्रक्रिया आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या नेहमीच्या वातावरणातून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला जगाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो. प्रवासामुळे आपली कल्पकता वाढते. नवीन नवीन लोकांशी संवाद साधल्यामुळे अनपेक्षित संधींचे दरवाजे उघडले जातात. नशीब हे अनेकदा प्रवासाच्या वाटेवर नवीन अनुभवांच्या रूपात तुमची वाट बघत बसलेलं असतं. सो प्रवास करताना एखादी नवीन संधी दिसली तर त्याबद्दल विचार जरूर करा. कदाचित ती संधी तुमचं गुड लक तुम्हाला मिळवून देणारी असेल. आता अयशस्वी जे आपल्या आयुष्यामध्ये प्रयोग झालेले असतील, रिस्पेक्ट दॅट. रिस्पेक्ट फेल्ड एक्सपेरिमेंट्स. गुड लकच्या शोधामध्ये अनेक वेळेला आपण नवीन नवीन प्रयोग करत असतो, पण प्रत्येक प्रयोगच यशस्वी होईल असं नाही. जेव्हा एखादी गोष्ट किंवा एखादी पद्धत काम करत नसेल तेव्हा तिथे अडकून न पडता रिस्पेक्ट इट, पण त्यातून बाहेर पडा. अपयशातून मिळालेला अनुभव हा वेळेचा अपव्यय नाही आहे, तर ती एक महत्त्वाची शिकवण असते. ती गोष्ट सोडून देणं म्हणजे पराभव पत्करणं असं नाही आहे, तर नवीन आणि अधिक चांगल्या संधींसाठी स्वतःला मोकळं करणं आहे. लक्षात ठेवा, जुनं आणि निकामं ओझं वेळेवरती टाकून दिलं तरच हात नवीन यश स्वीकारण्यासाठी मोकळे राहतात, गुड लक अट्रॅक्ट करतात. आणि हे सगळं करत असताना तुलना करणं दुसऱ्याशी पहिलं थांबवा. स्टॉप कम्पेअरिंग. इतरांच्या नशिबाशी किंवा यशाशी स्वतःची तुलना करणं पूर्णपणे थांबवा. प्रत्येकाचा प्रवास, परिस्थिती आणि वेळ वेगळी असते. जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे बघून स्वतःला कमी लेखता तेव्हा तुम्ही तुमची स्वतःची सकारात्मक ऊर्जा गमावून बसता. तुमची स्पर्धा फक्त तुमच्या कालच्या स्वतःशी असली पाहिजे. दुसऱ्याच्या आयुष्यातले हायलाईट्स पाहून स्वतःच्या पडद्यामागच्या संघर्षाची तुलना करू नका. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीवरती लक्ष केंद्रित करता तेव्हाच तुमचं नशीब खऱ्या अर्थाने चमकायला लागतं. तुमचं नशीब हे तुमच्यासाठी युनिक आहे, ते दुसऱ्याच्या कॉपीमध्ये शोधू नका. आपल्यामध्ये क्षमाशीलता म्हणजेच फॉरगिव्हनेस असणं हे फार महत्त्वाचं आहे.
दुसऱ्याबद्दल राग किंवा द्वेष धरून ठेवल्यामुळे आपली मानसिक ऊर्जा विनाकारण खर्च होते, प्रगतीचा मार्ग अडवला जातो. पण जेव्हा आपण दुसऱ्यांना माफ करायला शिकतो तेव्हा ती अडकलेली ऊर्जा मोकळी होते आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदलांचा प्रवाह परत सुरू होतो. नशीब उजळण्यासाठी मनावरचं हे जुनं ओझं उतरवून टाकणं अतिशय आवश्यक आहे. पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आणि जी आपण कधीच करत नाही, पुरेशी विश्रांती, ॲडिक्वेट रेस्ट. थकलेलं आणि तणावग्रस्त मन समोर असलेली संधी ओळखण्याची क्षमता घालवून बसतं. जेव्हा तुम्ही शरीराला मनाला पूर्णपणे विश्रांती देता तेव्हा तुमची निर्णय क्षमता ताजी होते. नशिबाने दिलेल्या संधी पकडण्यासाठी तुम्ही अधिक सतर्क बनता. योग्य विश्रांती ही आळस नाही आहे, तर पुढच्या मोठ्या झेपेसाठी केलेली पूर्वतयारी आहे. वेळेचं नियोजन म्हणजे टाईम मॅनेजमेंट. वेळेचा अपव्यय म्हणजे संधीचा अपव्यय आहे. जेव्हा महत्त्वाच्या कामांना आपण प्राधान्य देतो तेव्हा आपली ऊर्जा ही योग्य ठिकाणी खर्च होते आणि नशिबाची साथ मिळण्याची शक्यता वाढते. शिस्तबद्ध नियोजनामुळे आपण गोंधळापासून दूर राहतो. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेणं, यशाचा मार्ग गाठणं अतिशय सोपं होतं. गुड लक ॲक्टिवेट करायला खूप इझी होतं. हेल्थ, आपलं आरोग्य ही आपली खरी संपत्ती आहे. जेव्हा शारीरिक आणि मानसिक ऊर्जा कमी असते तेव्हा समोर आलेली संधी ओळखणं आणि त्यानुसार ॲक्शन्स घेणं हे अशक्य होतं. म्हणूनच स्वतःला फिट ठेवण्यावरती भर दिला पाहिजे. आता डिक्लटरिंग आणि ऑर्गनायझिंग म्हणजे स्वच्छता. आपल्या भोवतालचा परिसर म्हणजे आपल्या मनातल्या विचारांचा गोंधळ असतो. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या अनावश्यक वस्तू काढून टाकतो, जागा स्वच्छ ठेवतो आजूबाजूची, तेव्हा तिथे अडकलेली नकारात्मक ऊर्जा निघून जाते. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह, एनर्जी फ्लो वाढतो. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा घरात केलेला हा छोटासा बदलसुद्धा तुमची एकाग्रता वाढवतो. नवनवीन कल्पना सुचायला मदत होते. म्हणजे जिथं स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असतो तिथेच नशीब आणि समृद्धीचा पण वास असतो. आता आपण आपलं गुड लक ॲक्टिवेट करण्यासाठी काही प्रॅक्टिकल टेक्निक्स काय आहेत ते बघूया. सो सगळ्यात पहिलं म्हणजे एक्सपांड युअर नेटवर्क. नेटवर्किंग वाढवा. तुमचं नेटवर्क हेच तुमचं खरं नेटवर्थ असतं. नशीब हे अनेकदा लोकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. त्यामुळे संवादाचे दरवाजे नेहमीच उघडं ठेवणं हे फार गरजेचं आहे. नवे संबंध म्हणजे दर आठवड्याला किमान एक तरी नवीन व्यक्तीला भेटण्याचं लक्ष ठेवा. ही व्यक्ती तुमच्या क्षेत्रातली असो किंवा वेगळ्या. प्रत्येक नवीन ओळख तुमच्यासाठी विचारांची नवीन दिशा किंवा संधीची नवीन दारं उघडू शकते. लक्षात ठेवा, तुम्ही जितक्या जास्त लोकांशी जोडले जाता तितके तुमच्या आयुष्यामध्ये अर्थपूर्ण योगायोग म्हणजे सिंक्रोनिसिटीज घडण्याची शक्यता वाढते. नशीब हे संसर्गजन्य असतं. जेव्हा तुम्ही नशीबवान, उत्साही, सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांच्या घोळक्यामध्ये राहता, त्यांच्याबरोबर राहता, तेव्हा त्यांची ऊर्जा आणि दृष्टिकोन तुमच्यावरही पॉझिटिव्ह परिणाम करतं. नकारात्मक आणि तक्रार करणाऱ्या लोकांमुळे तुमची ऊर्जा खर्च होते. या उलट प्रगतीची जिद्द बाळगणाऱ्या लोकांमुळे तुम्हाला नवीन संधी, प्रेरणा मिळते. लक्षात ठेवा, तुम्ही ज्या लोकांबरोबर वेळ घालवता तसंच तुमचं नशीब घडत जातं. कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप करणं किती महत्त्वाचं आहे. चांगलं नशीब हे नेहमी चांगल्या संबंधातूनच निर्माण होतं आणि त्यासाठी तुमचं संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल प्रभावी असणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी काय करायचं, पहिले चांगले श्रोते बना. लोक त्यांच्या आयुष्यातली संधी, कल्पना किंवा गुपितं कुणासमोर व्यक्त करतात. जी व्यक्ती त्यांचं शांतपणे लक्षपूर्वक ऐकते त्यालाच लोकांचा विश्वास मिळतो. उत्तम श्रोता असणं म्हणजे संधीचे दरवाजे स्वतःहून उघडण्यासारखं आहे. लोकांची प्रशंसा करा, लोकांच्या गुणांचं, कष्टांचं मनापासून कौतुक करा. तुमची एक छोटीशी खरी प्रशंसा समोरच्या व्यक्तीमध्ये तुमच्याबद्दल सकारात्मकता निर्माण करते. लोक तुमच्याशी जेव्हा आनंदाने जोडले जातात तेव्हा ते तुमच्या प्रगतीसाठी आणि नशिबासाठी आपोआपच कारणीभूत ठरतात. मदत करण्याची वृत्ती ठेवा. हेल्पिंग नेचर. परतफेडीची कुठलीही अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करण्याची वृत्ती ठेवा. जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे कुणाचं तरी काम सोपं करता किंवा कुणाच्या तरी आयुष्यामध्ये मूल्य वाढवता, पॉझिटिव्हिटी आणता, तेव्हा विश्वाची सकारात्मक ऊर्जा तुमच्या पण पाठीशी उभी राहते. ही छोटी मदतच भविष्यात मोठ्या संधीच्या किंवा
अनपेक्षित नशिबाच्या रूपामध्ये तुमच्याकडे परत येते. लक्षात ठेवा, जो दुसऱ्यासाठी रस्ता मोकळा करतो त्याच्यासाठी यशाचे मार्ग आपोआपच उघडले जातात. या सगळ्यामध्ये प्रामाणिकपणा म्हणजेच ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी फार महत्त्वाची आहे. सत्याच्या मार्गावरती चालणाऱ्या व्यक्तीवरती नशीब लवकरच प्रसन्न होतं. जेव्हा तुम्ही तुमच्या कामामध्ये किंवा वागण्यामध्ये प्रामाणिक असता, ऑनेस्ट असता, तेव्हा लोकांचा तुमच्यावरती विश्वास वाढतो. हा विश्वासच मग दीर्घकालीन संधीचं रूपांतर यशात करतो. गुड लक अट्रॅक्ट होतं. खोटेपणाने मिळवलेलं यश हे तात्पुरतं असतं, पण प्रामाणिकपणाने कमावलेलं नशीब हे आयुष्यभर आपल्यासोबत राहतं. आपली तत्त्व आणि सचोटी आपल्याला अशा ठिकाणी घेऊन जातात जिथे केवळ नशीबच नाही तर आपल्याला रिस्पेक्टसुद्धा सगळ्यांकडनं नक्कीच मिळतो. आपलं गुड लक ॲक्टिवेट करण्यासाठी स्मार्ट रिस्क घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आयुष्यात प्रगती करण्यासाठी जोखीम पत्करणं गरजेचं असतं, पण ती आंधळी नाही असली पाहिजे. म्हणजे जेव्हा सर्व बाजूंचा विचार करून कॅल्क्युलेटेड रिस्क आपण घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपली ग्रोथ होते. कुठलाही धोका न पत्करणं हाच आयुष्यातला खरं तर सगळ्यात मोठा धोका आहे. सुरक्षित चौकटीमध्ये राहून कधीच मोठे विजय मिळत नाहीत. जेव्हा तुम्ही विचारपूर्वक धाडस करता तेव्हा नशीबही तुम्हाला साथ द्यायला सुरुवात करतं. आणि लक्षात ठेवा की मोठी झेप घेण्यासाठी जमिनीचा आधार हा सोडावाच लागतो. आता लकी चार्म्स आणि अँकर्सचा उपयोग आपण गुड लक अट्रॅक्ट करण्यासाठी का आणि कशासाठी करायचा, तर आपल्या अंतर्मनातल्या विश्वासाला भौतिक रूप देण्यासाठी, म्हणजे ते रियालिटीमध्ये आणण्यासाठी लकी चार्म्स हे अत्यंत प्रभावी ठरतात. म्हणजे एखादं खास नाणं म्हणा, एखादा विशिष्ट नंबर किंवा हातातले ब्रेसलेट्स वगैरे हे केवळ शोभेच्या वस्तू नाही आहेत, तर आपल्यासाठी मॅनिफेस्टेशनचे टूल्स आहेत. हे सगळे लकी चार्म्स आपल्या मनासाठी अँकर्ससारखे असतात. म्हणजे जेव्हा आपण त्यांना स्पर्श करतो किंवा त्यांना बघतो तेव्हा आपल्या मेंदूला लगेचच मी नशीबवान आहे असा सकारात्मक संदेश मिळतो. हे छोटे छोटे रिमाइंडर्स कठीण प्रसंगामध्ये सुद्धा आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवतात. त्यामुळे मग नवीन संधी ओळखण्यासाठी आपण नेहमी रेडी राहतो आणि गुड लकला या लकी चार्म्समुळे नक्की अट्रॅक्ट करू शकतो. आपली देण्याची वृत्ती किंवा उदारता पाहिजे, म्हणजे चॅरिटी आणि जनरॉसिटी यश मिळवण्यासाठी, गुड लक मिळवण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. नशीब प्रवाहासारखं असतं, जितकं वाहतं तितकं ते अधिक शुद्ध राहतं. समाजाला काहीतरी परत देण्याची वृत्ती म्हणजे चॅरिटी आयुष्यामध्ये आपल्या पण नवीन समृद्धीचे मार्ग ओपन करते. जेव्हा आपण लोकांना मदत करतो तेव्हा विश्वाची सकारात्मक ऊर्जा आपल्या पण पाठीशी उभी राहते. खरं तर ही उदारता म्हणजे केवळ पैशांपुरती मर्यादित नाही आहे, तर आपल्या विचारांनी किंवा कृतींनी सुद्धा आपण उदार व्हायला पाहिजे. कुणाला दिलेला एखादा चांगला सल्ला, कौतुकाची थाप किंवा कठीण परिस्थितीमध्ये आपण त्याला केलेली मदत ही पण एक सर्वात मोठी देणगी आहे. सो आपली जनरॉसिटी आपल्याला केवळ नशीबवानच बनवत नाही, तर मनातून सुद्धा श्रीमंत आणि समाधानी बनवते. आणि सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यशाचा उत्सव साजरा करा. सेलिब्रेट युअर विन्स. सामान्यपणे आपण मोठ्या यशाची वाट बघत बसतो आणि छोट्या छोट्या विजयांकडे दुर्लक्ष करतो. पण सेलिब्रेशन हे केवळ आनंदासाठी नसून ते एक एनर्जी मल्टिप्लायर आहे. जेव्हा आपण एखादं छोटं काम पूर्ण केल्यानंतर स्वतःचं कौतुक करतो, आनंद साजरा करतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये सकारात्मक हार्मोन्स रिलीज होतात. त्यामुळे आपला आत्मविश्वास अनेक पटींनी वाढतो. पण आपण हे का केलं पाहिजे? कारण सेलिब्रेशनमुळे आपल्या सबकॉन्शियस माइंडला असा संदेश जातो की येस, मी विनर आहे, मी विजेता आहे. ही विजयाची भावना अधिक संधी आणि अधिक नशीब आपल्याकडे आकर्षित करते. लक्षात ठेवा, जो स्वतःच्या छोट्या यशाचा आदर करतो त्याच्याकडेच मोठं यशसुद्धा चालून येतं. सो या सगळ्यावरून तुमच्या आता लक्षात आलंच असेल की लक म्हणजे मॅजिक नाही आहे, तर लक म्हणजे आपला माइंडसेट, एनर्जी आणि ॲक्शन या सगळ्यांचं एक सायन्स आहे. म्हणजेच आपलं नशीब, गुड लक ही काही जादू नाही आहे, तर आपल्या विचारांची, ऊर्जेची, कृतीची बेरीज आहे. जेव्हा आपण स्वतःवरती विश्वास ठेवतो, सकारात्मक बदल स्वीकारतो आणि संधीसाठी तयार राहतो, तेव्हा संपूर्ण विश्व आपल्याला साथ द्यायला सुरुवात करतं. सो आपलं नशीब आपल्याच हातात आहे. सो या 50 टेक्निकपैकी तुम्हाला सगळ्यात कुठली आवडली, कुठली अवघड वाटली, कुठली सोपी वाटली हे कमेंटमध्ये जरूर लिहा. तुम्ही यातली कुठलीही एक टेक्निक वापरू शकता किंवा कॉम्बिनेशन ऑफ टेक्निक्स पण वापरू शकता.
सो आय कॅन सजेस्ट की या 50 पद्धतींपैकी दर आठवड्याला कुठल्याही 5 पद्धतींवरती लक्ष केंद्रित करा, फोकस करा. बघा, वर्षभरामध्ये तुमचं जीवन पूर्णपणे बदललेलं असेल. चला, आज या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती स्वतःशीच प्रॉमिस करूया की माझं नशीब मीच बदलणार, माझ्याकडे माझं गुड लक मीच खेचून आणणार. इज डन, इज डन, इज डन. तथास्तु. हा आजचा स्पेशल व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर लाईक करायला विसरू नका. माझे व्हिडिओज आवडत असतील तुम्हाला आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर पण नक्की करा. धन्यवाद.